प्रेरणेनं आपण प्रेरित होऊन या ठिकाणी आज आपल्या बाबांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांना प्रणाम करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्व संत मायबाप जमलेलो आहोत. आजचा दिवस खूप भाग्याचा असंच म्हणायला लागेल. काही दिवस असे असतात जीवनामध्ये आनंद देऊन जाणारे असतात, काही दिवस असे असतात की जीवनामध्ये दुःख देऊन जाणारे असतात. परंतु साधकाच्या जीवनामध्ये साधक दशेतून पुढं असेच दिवस येतात की त्याच्या जीवनामध्ये दुःख नावाची गोष्ट मायनस होत राहते आणि सुख नावाची वस्तू जी आहे ती प्लस होत राहते, गुणाकारित होत राहते. असं आपल्याला दिवसेंदिवस वाढणारं सुख ज्यांच्या प्रेरणेने मिळालं ते हरिभक्त पारायण गुरुवर्य शिंदे मामा, शिंदेताई यांनी आपल्यासाठी अथक असा परिश्रम करून हे जे तत्व आहे, हे महाबीज आहे, हे जे काय ज्ञान भांडार आहे, हे साधू संतांचा जो काही निरोप आहे तो आपल्यापर्यंत पोहोच केला. आणि म्हणून आज आपल्याला त्या आनंदाची प्राप्ती होत आहे, ते सुख आपल्याला कळलं, ती शांती आपल्याला समजली. आपल्याला ती प्राप्त झाली का नाही माहित नाही, प्राप्त आपण करूच, परंतु ती किमान समजली. अशा प्रकारचं सुख असतं, अशा प्रकारचा आनंद असतो, अशा प्रकारची शांती असते, अशा प्रकारचं समाधान असतं, हे आपल्याला त्यांच्यामुळे, त्यांच्या कृपेने आपल्याला कळालं. आणि आज 26 जानेवारी 2021 आजचा हा आपला स्वातंत्र्य दिन. खऱ्या अर्थानं या दिनाचं औचित्य आज आपल्याला सापडलेलं आहे. परमभाग्याचा दिवस की ज्या दिवशी अशा थोर संतांची पुण्यस्मरणाचा दिवस यावा आणि तो एकत्रित यावा, नाही का, याहून वेगळा असा आनंदाची गोष्ट काय असू शकते की खऱ्या अर्थानं या दिवशी आपल्यासाठी झिजलेले सगळे सीमेवरचे सैनिक असतील, पोलीस दलातील सर्व कर्मचारी असतील, इतर आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी असतील आणि सर्व ग्रामस्थ नागरिक देशाचे सगळ्या स्तरातील जे असतील, ज्यांनी स्वतःच्या बलिदानाची आहुती दिली असेल आणि जे आजही कार्य करत आहेत, त्या सर्वांना खरं आपण या ठिकाणी धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि जे हुतात्मे झाले त्यांना खरोखर श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करून त्यांनाही खरं अभिवादन केलं पाहिजे. कारण त्यांनी जीवाची बाजी लावली म्हणून काही क्षण आनंदाचे आज आपण अनुभवू शकतो आहोत. आणि असे क्षण अनुभवायला आपल्याला मिळणं हे त्यांच्या कर्तृत्वाची खरी खूण आहे. ते आपलं आनंदाचं जगणं ही त्यांच्या कर्तृत्वाची खरी खूण आहे. आणि असंच आनंदाचं जगणं आपल्या जीवनात प्राप्त व्हावं आणि म्हणून सर्व साधू संतांनी स्वतःच्या हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आणि त्या कष्टावर, त्या कृतीवर, ती त्यांनी कृती केली नसती, त्यांनी ते कष्ट केलं नसतं, त्यांनी तो त्रास सहन केला नसता, तर मात्र आज आपली काय अवस्था झाली असती, नाही का. जगलो असतो कसा तरी आणि पडलो असतो कुठेतरी, नाही का, असं आपलं जीवन झालं असतं. कुठेतरी आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व कधीच समजलं नसतं, कळालं नसतं. आपण कोण आहोत त्याची जाणीव कधी झाली नसती, आपण काय आहोत त्याची जाणीव कधी झाली नसती. आपण जन्माला आलो खरं, पण नेमका आलो पण कुठून आलो हे कळालं नसतं. आणि आपला प्रवास चालू आहे पण कुठं जायचं हे आपल्याला माहीत झालं नसतं. आणि ते या सगळ्या गोष्टीच्या महापुरुषांमुळं, सत्पुरुषांमुळे आपल्याला प्राप्त झाल्या. खरं ते आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असणारे ब्रह्मलीन सच्चिदानंद श्री सद्गुरू राष्ट्रसंत श्रीपाद बाबा चव्हाण, नाही का, आणि त्यांच्या या 23व्या हे पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एक दिवसीय वैष्णव मेळावा, बघा, कार्य आणि कारण, नाही का, कारणामुळे कार्य घडत असतं. आणि त्या निमित्तानं आज हा आपला एक दिवसीय वैष्णव मेळावा या ठिकाणी आपण सर्वजण पार पाडत आहोत. आणि त्याची सुरुवात आताच आपण अनेक संत पूजनानं, ग्रंथ पूजनानं केलेली आहे. बाबांच्या प्रतिमेला हार घातलेला आहे. आपण सर्वजणांनी अतिशय मनोभावे ही पूजा केली
आणि त्या पूजेतून हे आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आपल्याकडं थोड्या वेळानं बाबांच्या मूर्तीवर पुष्पांजली आपण अर्पण करणार आहोत आणि त्या निमित्तानं आपल्या समोर आपले सर्वांचे लाडके असणारे व्यक्तिमत्व, आपल्या सर्वांच्या हृदयस्थान करून राहिलेले व्यक्तिमत्व, आपले गुरुवर्य हरिभक्तपरायण सिद्धे मामा यांचा विचार आपल्याला या पुष्पांजलीच्या कीर्तनातून ऐकायला मिळणार आहे आणि ते आपल्यासाठी अमृत असेल आणि त्या अमृताचा जो गोडवा आहे, त्या अमृताचा जो काही सुगंध आहे तो आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. तत्पूर्वी आपल्याला थोडासा वेळ बाकी होता. आपण कीर्तन 2ला सुरू करणार होतो आणि तत्पूर्वी आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी शिल्लक राहिला आणि म्हणून त्या ठिकाणी काय करायचं, तर आपल्याकडे काय करू शकतो आपण, नाही का, आपण खेळू तर शकत नाही, नाही गप्पा तर मारू शकत नाही, मग काय करू शकतो, तर भगवंताचं हरिनाम, त्याची आठवण, त्याच्या विचाराची जाणीव, नाही का, एवढं तर नक्कीच करू शकतो आपण. आणि त्यासाठी हा एक छोटाशा 5-10 मिनिटाच्या प्रवचनाचा एक घाट या ठिकाणी आपण घातलेला आहे आणि हे पुष्प आहे ते आपण बाबांच्या चरणी अर्पण करणार आहोत. आपण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या महान अशा वैश्विक ग्रंथातून एक ओवी आपण घेतलेल्या या ठिकाणी अध्याय 2 आहे आणि श्लोक क्रमांक 44 आहे आणि त्यातील एक ओवी आहे 45 नंबरची. ती ओवी आपण या सेवेसाठी घेतलेली आहे. खरं तर या ग्रंथावर, या ओव्यांवर आपण बोलणं, नाही का, आपण काय बोलू शकतो या ठिकाणी, कारण या ठिकाणी एकच बोलू शकतो, या संतांचा आपल्यावर किती उपकार आहेत, काय सांगू या संतांचे उपकार. मग जर निरंतर जागविती, किमान आपल्याला जाग करण्याचं काम तरी त्यांनी केलं, आपण जाग झालोय का नाही हे आपल्याला आपण प्रत्येकानं तपासायचं. आपण जाग झालो नाही असं काही मी मानणार नाही, हे प्रत्येक जण आपला आपण तपासू शकतो. परंतु त्यांनी त्यांचं काम केलं, आता आपल्याला फक्त आपलं काम करायचं आहे. आणि असं असणार ते माऊली महावैष्णव यांचं एक ओवी 2ऱ्या अध्यायातील घेतलेली, ह्याच्यावर निरूपण करायचं, माऊलींच्या विचारावर निरूपण करायचं, नाही का. किमान निरूपण करण्यासाठी आपण बसू शकतो एवढं सामर्थ्य आपल्याला सद्गुरूंनी प्राप्त करून दिलं. हे काही कमी आहे का हो? हे सुद्धा कमी नाही. आज 2 माणसांच्या समोर असं बोलायचं, काय ग्रंथ समोर असो नाहीतर नसो, पण 2 शब्द बोलायचं, एवढं धाडस आपल्यात निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं. निदान आपण संतांच्या विषयी 2 शब्द बोलू शकतो, देवाच्या विषयी, भगवंताविषयी 2 शब्द बोलू शकतो, ग्रंथाविषयी 2 शब्द बोलू शकतो, मानवतेविषयी 2 शब्द बोलू शकतो. आणि प्रत्येक जण या ठिकाणी मी बोलतोय म्हणजे मलाच येतं असं काय नाही. या ठिकाणी आहे ना, सगळी फार अभ्यास करणारी माणसं आहेत, नामस्मरण नामचिंतन करणारी माणसं आहेत, नामसकीर्तन करणारी माणसं आहेत, नाही का. आणि असंच कीर्तन खरं घडलं पाहिजे. आणि एका ठिकाणी मगाशी एक महाराजांनी वाक्य वाचलं, ही वाट, नाही का, तुकोबाराय ज्या वाटेने गेले त्या वाटेने चाला, असं एक वाक्य वाटेत लिहिलेलं होतं. तेवढंच लिहिलं होतं. ते कसे चालले हे लिहिलेलं नव्हतं. त्या भागातली काही 2-3 चरण ते लिहायचे राहिले. दादा महाराज म्हणले, बघा ते असं अर्धवट लिहिण्यामुळं माणसं फसली. या वाटेनं तुकोबारायांची पालखी जाते, तुकोबाराय ह्या वाटेने नाहीत गेली, तदनंतर त्यांची पालखी त्या वाटेने जाऊ लागली. पण तुकोबाराय ज्या वाटेने नाही गेली ती वाट ती लिहायची राहिली. आणि माणसाने तेवढंच वाचलं की तुकोबारायांची ही वाट, त्या वाटेनं नाही हो, ती वाटच वेगळी आहे, नाही का, ती वाटच वेगळी आहे. आणि ती वाट दाखवणारे आपल्या जीवनामध्ये असतात, ते सद्गुरू असतात, ते संत असतात. असं लिहून वाट कळाली असती, सगळ्यांनीच ती वाट धरली असते हो, सगळेच त्या वाटेला लागले असते. पण तसं नाही म्हणून मला ती वाट प्रत्येकाला मिळेल अजिबात नाही. कारण कसं असतं, प्रत्येक वेळेस आपण प्रमाण घेतो, नाही का, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठलने कृपा केली, किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, नाही का. बरं, संत भेट अवघड असते. मग अशी दादा महाराजांनी गाडीत आम्हाला सांगितलं, संत भेट फार अवघड असते. आणि इतक्या अवघड असणारी भेट आपल्याला सहज प्राप्त, म्हणजे आपलं कुठंतरी खरोखर भाग्याचा उदय झाला, नाही का, असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या निमित्तानं तो उदय झाला म्हणून तर ह्या आनंदाच्या गोष्टी आज आपल्याला प्राप्त झाल्या, नाहीतर ह्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्याच नसत्या. असा हा विषय आहे. खरं तर हा विषय फार अभ्यास करून, पाठपाठांतर करून वगैरे बोलण्याचा विषयच नाही. हा अनुभवाचा विषय आहे, ज्ञान साधनेचा, नाम साधनेचा विषय आहे. आणि या ठिकाणी आपण नामाशिवाय, नाही का, आपल्या प्रत्येकाच्या ध्यानीमनी काय आहे असेल
तर ते नाम आहे. कारण 18ही पुराणाच्या पोटी परवा मामाने प्रवचन सांगितलं. 18ही म्हणजे जेवढी काय शास्त्र, पुराण, ग्रंथ वगैरे, वेद वगैरे, उपनिषद जेवढे आहेत त्यांच्या पोटामध्ये काय दडलंय, तर काय दडलंय तर फक्त नाम. नामाशिवाय नाही का दुसरं साधनच नाही. असं आपण अनेक ठिकाणी वाचतो, ऐकतो आणि म्हणायचं पण काम सपाटा चालू आहे नाही का. संतांनी सांगितलं हरिपाठ करा. आपण हरिपाठ पाठ करू लागलो. आपल्याला मराठी येतं सगळ्यांना, परंतु आपलं काय झालं तिथंच फसगत झाली. कारण काय झालं, का होत असं तर ज्ञानेविन नाशिली बुद्धी भेदाशी आली. त्या ठिकाणी आपलं असं होतं की जे सांगितलं ते असं कसं सांगितलं, ते कसं सांगितलं हे आपण विचारायला कोणाला गेलो नाही. आपण कोणाला शरण जात नाही, आपण कोणाला प्रश्न करत नाही आणि आपण त्याच्यापासून काय जाणून घेण्याचा म्हणजे जिज्ञासू वृत्ती आपल्याकडे फारशी राहत नाही. आणि जिज्ञासू जोपर्यंत आपण बनत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये प्रगती नाही. जिज्ञासू आपण बनलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये काही प्रगती होऊ शकते. आणि म्हणून बाबा एक नेहमी गीतेचा श्लोक सांगतात, तद्वित्ती प्रणिपातेन परिप्रश्नेन शेवया उपदेक्षण ते ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शी. अशा प्रकारचं ज्ञान अशा तत्वदर्शी साधूकडून आपण घेऊ शकतो. आणि तो साधू, त्या साधूची भेट आपल्या जीवनात व्हावी लागते. आणि अशा साधूची भेट महात्म्यांनो आपल्या जीवनात झाली नाही का. आणि म्हणून या ठिकाणी आज आपण बसलो आहोत. आज आपण जे जीवनामध्ये सुख अनुभवतो, शांती अनुभवतो, आनंद अनुभवतो, समाधान अनुभवतो, या जीवनाची गोडी अनुभवतो, हे सगळं ज्यांच्यामुळं प्राप्त झालं. खरं आपण नाही ना, एक दोन भाव माणसाजवळ असतात. किती भाव असतात धुमा महाराज? किती भाव असतात? दोन भाव माणसाजवळ असतात. धुमा महाराज दोन भाव. बर, तर त्यात दोन भाव, एक कृतज्ञता भाव असतो आणि एक कृतज्ञता भाव असतो. आपल्याजवळ कोणता भाव आहे, कृतज्ञता आहे की कृतज्ञता आहे, यावर आपलं जीवनातला आनंद, सुख, दुःख, बरं वाईट, चांगलं, खरं खोटं हे सगळं ठरलं जातं नाही का. मग आपण आपली गती काय असेल, आपण कुठल्या वाटेनं चाललोय, म्हणजे ह्याचं आत्मपरीक्षणानं आपल्याला कळतं बरं का. कोणी सांगावं, कोणी कुणाला काय म्हणावं आणि मग त्याची उंची वाढते, त्याची उंची कमी होते असं काय नाही. ते आत्मानुभवातून, स्वानुभवातून ते आपण जाणू शकतो नाही का. आपण कसं चाललंय. आणि अशी जे गोष्ट आपल्याला सगळ्यांना प्राप्त झाली त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव आपल्या जीवनामध्ये, आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये नाही का, चित्तामध्ये असायला पाहिजे. कृतज्ञता भाव नसावा. कारण आजकाल काय झालं, कृतज्ञता भाव हा थोडासा कलियुग आहे ना, माणसं म्हणतात कलियुग आहे, कलियुगात काय पण घडतं. त्यामुळे कृतज्ञता सुद्धा घडू शकते लोकांच्या हातून. म्हणजे तर कृतज्ञता भाव हा समर्पित केला जातो आणि तो भाव भगवंताला फार आवडतो. कृतज्ञता भाव देवाला आवडत नाही. कृतज्ञता भाव देवाला कधीच आवडत नाही. कारण देवाला जो आवडतो ते करायला पाहिजे ना आपण, आहे का नाही. आपण जे संतांना आवडतं, देवाला आवडतं ते करत नाही, म्हणजे आपल्याला आवडतं तेही कधी कधी आपण करत नाही. समाज काय म्हणेल, एका लग्नाला चाललो समाज काय म्हणेल नाही का, ते आमकं काय म्हणेल, तमकं काय म्हणेल, त्याच्यासाठी नटून थटून जायचं. म्हणजे कोण काय म्हणेल याच्यासाठी आपण करतो. पण मला ज्या गोष्टीत समाधान वाटतं, संतांना ज्या गोष्टीत समाधान वाटतं, ज्या गोष्टीत भगवंताला समाधान वाटतं ती गोष्ट आपण करायची राहून जातो. आणि समाजाला काय वाटेल ते आपण करत असतो. महाराज हो, समाजाला काय वाटेल हे करण्यापेक्षा आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल, संतांना ज्या गोष्टीतून आनंद मिळेल, सद्गुरूंना ज्या गोष्टीतून आनंद मिळेल, भगवंताला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल ती गोष्ट करणं हे फार महत्वाचं असतं. आणि ती गोष्ट काय आहे, ही गोष्ट कोणी आपल्याला समजून दिली असेल तरी आपल्या जीवनामध्ये भेटलेले साधू हरिभक्त पारायण गुरुवरे शिंदे मामा आणि खरोखर हा विचार वाढवण्याचं कार्य विश्वामध्ये केलं असेल, जगामध्ये, या देशामध्ये केलं असेल, तर ज्यांच्या पुण्यस्मरणामुळे निमित्त आज आपण ज्या ठिकाणी जमलेलो आहोत ते महात्मे म्हणजे ब्रह्मलीन सच्चिदानंद नाही का, सद्गुरू श्री संत राष्ट्रसंत म्हणूया. त्यांना ती पदवी सुद्धा प्राप्त झालेली आहे, दिलेली आहे. आणि अशा संतांच्या पूर्ण स्मरणानिमित्त त्या ठिकाणी जमलो आणि त्यांनी हा आनंद आपल्या जीवनामध्ये आणून दिला. म्हणून कृतज्ञता भाव या ठिकाणी आपण अर्पण करू शकतो. आणि अर्पण आशांनाच करायचं असतं नाही का. कारण दान कोणाला देऊ शकतो आपण, एक सत्पात्री दान म्हणतो आपण आणि एक कुपात्री दान म्हणतो आपण. हा भाव जर अर्पण करायचा असेल तर कोणाच्या ठिकाणी अर्पण करू शकतो नाही का.
आपल्याला समाजात ह्या दोन प्रकारची माणसं सापडतात. कुठली एक कृतज्ञ असणारी आणि एक कृतज्ञ असणारी. ज्या कृतज्ञ असतात त्यांच्याजवळ जिज्ञासा असते आणि तिथून पुढचे सगळे भाव त्यांच्या जीवनामध्ये असतात. पण कृतज्ञ असतात त्यांच्या जीवनाचं काय खरं नाही का. 16वा अध्याय जर वाटला दैवासुर संपत्ती भाग योग, त्या दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती असं सांगितलेलं आहे. अभय अभय हा सेनापती दैवी गुणाचा सांगितला त्या ठिकाणी. आणि बघा काम हा जी आसुरी संपत्ती आहे ना त्याचा सेनापती सांगितला. आणि त्यातून सगळ्या ऱ्हासच आहे, सगळ्या जीवनाचा ऱ्हास आहे. आणि म्हणून आपल्या जीवनाचा ऱ्हास व्हावा असं वाटत असेल, आपल्याला दुःख व्हावं असं वाटत असेल नाही का, तर आपण फक्त आणि फक्त मायेमध्ये राहून संसार केला तर काहीच हरकत नाही. पण ज्यांना असं वाटतं आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण व्हावं, आपल्या जीवनामध्ये समाधान निर्माण व्हावं, आपल्या जीवनामध्ये संत भेटावेत, आपल्याला भगवंताचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण व्हावा, भगवत भक्ती आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी, ती शांती आपल्याला प्राप्त व्हावी नाही का. कारण शांती परत ते सुख नाही. मामा नेहमी सांगतात शांती परत ते सुखच नाही. शांती जीवनामध्ये पाहिजे, ह्याच्याशिवाय दुसरं सुख आहे का. आणि ते जर हवं असेल तर त्यासाठी आपल्याला संतांच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांना शरण जाऊन प्रश्न केला पाहिजे आणि ते उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं पाहिजे. आपण त्यांना प्रश्न करूही, शरण जाऊही, पण कसे असावेत ते त्या मागाच्या श्लोकामध्ये सांगितले. तदविती प्रणिपातेन परिप्रश्न शेवया, हे करायचंच आहे. पण कुणाला? उपदेशन ते ज्ञानी तत्वदर्शना. असे ज्ञानी असणारे, उपदेश करणारे, योग्य असणारे, तत्वदर्शी असणारे, आपल्याला योग्य वाट दाखवणारे, ज्यांच्याजवळ हा बोध आहे त्यांच्या जवळ शरण जायचं, त्यांना प्रश्न विचारायचा. आणि मग हे आपल्याला शांतीपर्यंत जे सुख आहे ते सुख आपल्याला प्राप्त होतं महाराज. आणि ज्यांनी हे सुख प्राप्त करून दिलं आणि त्यांच्याच चरणावर कृतज्ञता आपण वाहू शकतो. इतरांच्या चरणावर वाहून काय फायदा आहे नाही का. फुल आहे ना, फुल आपण हारामध्ये माळेमध्ये फुल वाहतो, गुंफतो आणि ते भगवंताच्या चरणावर वाहतो आहे नाही. ते पुष्पकमल होतं आणि कुठेही पडलेली फुलं ते पुष्पकमल नाही होत. जसं ह्या तोंडाला आपण भगवंताचं नाम घेतलं, भगवंताचे विचार सांगितलं, मुखकमल होईल. पण इतर गप्पा गोष्टी आपण जर मारल्या काय पण तोंडात सगळत असताना तर ते पुष्पकमल होईल का? होणार नाही. देवासाठी चाललो तर पदकमल होतील नाही का. आपले हात देवासाठी जिल्हे हस्तकमल होतील आहे का ना. अहो त्याला काय सांगायचं, हे शरीर आहे ना, आपण संपूर्ण शरीर, सगळी आपली इंद्रिय वगैरे सगळी देवासाठी वाहिले ना, संपूर्ण शरीरच कमल दलव्रत होऊन जाईल आहे ना. ते कमल दलव्रत म्हणजे कसं की कमल बघा ह्या दलदलीमध्ये असते, असोनी संसारी जीवी या दलदलीमध्ये कमल उगवतं, परंतु त्या दलदलीचा त्याला अजिबात स्पर्श होत नाही. असं संपूर्ण देह नाही. कारण बघा असा देह असतो तोच देह पवित्र होऊ शकतो, इतर देह पवित्र नाही होऊ शकत. आणि अशा ह्या पवित्र देहाचं दर्शन, अशा ह्या पवित्र साधूचं दर्शन आपल्याला आपल्या भाग्यामध्ये लाभलं महाराज. खरोखर आपण भाग्यशाली आहे. बाबा उगाच म्हणत नाहीत तुम्ही खूप भाग्याचे, आणि बाबा आपल्याला भाग्याचे म्हणतात, आपल्याला बाबा भाग्याचे म्हणतात. आपण खरं इतकं भाग्याचं आहो का? आपण कधी आत्मचिंतन केलं का? कसे आपण भाग्याचे? कोणाला प्रश्न पडला का? तर कुणालाच प्रश्न पडला नाही. आपण का भाग्याचे? आपण म्हणतो प्रमाण घेतो आहे ना, आम्ही भाग्याचे किंवा आम्ही दैवाचे आहे ना, असं प्रमाण घेतो आपण. पण खरं पाहिलं तर खरोखर आपण का दैवाचे, का भाग्याचे याचा विचार आत्मचिंतन आपण करत नाही. आणि ते करायला पाहिजे खऱ्या अर्थानं. तर तोपर्यंत आपण ते करत नाही, तोपर्यंत काय होईल माहितीये का? जसं या ठिकाणी माऊली म्हणतात की वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्म फळे आसक्ती धरुनिया नाही का. हा जो सगळा विषय आहे ना की आपण नेमकं काय केलं पाहिजे? आत्मपरीक्षण, आत्मचिंतन केलं पाहिजे, नामसाधना केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, सद्गुरूच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे नाही का. सद्गुरूंनी सांगितलं तसं आपण चाललो पाहिजे. हे सगळं ठीक आहे, पण तू तसं जर नाही चाललं तर मग काय होतं? इथं माऊली जसं म्हणतात तसं आपलं सगळं काय होतं? मग ज्यासाठी आपण आयुष्य खर्च केलं ते प्राप्त न करता आपण सगळं भंगार गोळा करतो आणि जाताना भंगारच घेऊन जातो. आणि मग पुढची जी काय गती असेल नाही का, कर्मानुगच्छती जीव एका, त्या कर्मानुसारच त्या जीवाचं जाणं होतं आणि अंतिमती सहा गती, अशा प्रकारची गती त्या जीवाला प्राप्त होत असते. चांगली गती प्राप्त करण्यासाठी चांगलं कर्म बरोबर घेऊन जायचं असेल तर संतांची संगत करावी लागेल.
संतांच्या दरबारामध्ये बसावं लागेल, त्यांच्या विचारामध्ये आपल्याला बसावं लागेल. काही माणसं म्हणतात अनुग्रह मिळाला, प्रबोधही झाला, आता विषय संपला, नाही का? आता विषय संपत नाही, आता विषय सुरू झाला. आता विषय सुरू झाला, आता विषय कळायला लागले. त्याच्या आधी विषय पण कळत नव्हते, काय कळत नव्हतं, आता विषय कळायला लागले. मग आता विषय सुरू झाला, विषयाचं आपल्याला काय करायचं आहे? विष बनवायचं का अमृत बनवायचं? काय करायचं? विषय विषयाचा पडीपाडू, गोड विषय तो झाला कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आणि असं झालंय महाराज, आपल्याला जे काय प्राप्त करायचं होतं ते राहून जातं. आणि मग जसं कर्म, जशी मती, नाही का, जसा भाव तशी गती. आणि मग आपल्याला कोणती गती प्राप्त व्हावी, आपल्याला या दुःखाचं जन्मोजन्मी हेच दुःख मिळावं असं वाटत असेल तर संतांचं नका ऐकू. त्याच्याबद्दल संतांनी आग्रह केला नाही, केलाय खूप आग्रह, त्यांची खूप तळमळ होती. काय? कारण समाज बघा, समाजामध्ये त्यांनी पाहिलं ना की त्यांना इतकं दुःख झालं साधू संतांना, इतकी तळमळी उठली आणि समाजाला सांगू लागले. समाज ऐकत नव्हता, परंतु संतांनी संतांचं कार्य केलं. आपण आपलं काम करायचं, केलं पाहिजे का नाही? बघा, एवढीशी मुंगी असती, एक भाताचं शीत खाली पडलं तर 3-4 जणी त्या घेऊन एका बाजूला घेऊन त्या अन्नाचा हे करतात. पण आपण एक शीत खावलं ना, चौघं एकमेकाचे डोकं फोडू, ते कुणालाच नाही खावणार, ते कुत्रं खाऊन जाईल. अशी आपली जात आहे, नाही का? अशी जात आपली नको आहे. आपण माणसाच्या जातीला जन्माला आलो ना, माणसाची जात नव्हतो ना. आपण सहज बोलताना आपण म्हणत नाही का, माणसाच्या जातीला काय जरा माणसासारखा वाग. मग माणसाच्या जातीला येऊन माणसासारखं जर वागत नसेल, कोणी म्हणत असेल माणसासारखं वाग, असं म्हणत असेल तर आपण माणसासारखं वागतो का? तर वागत नाही. का? तर आपण हा विषय समजून घेतलेला नसतो. आणि जर आपल्याला असं वाटत असेल आपल्याला सुख, शांती, समाधान वगैरे हे सगळ्या गोष्टी प्राप्त व्हाव्या, चांगली गती प्राप्त व्हावी, नाही का, आणि जे दुःख आपल्या पाठीशी लागले त्या दुःखातून आपल्याला आपली सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर मग संतांच्या वाटेनं चालावं, नाही का? ही वाट अशी आहे, ही वाट आपल्याला शांतीच देऊ शकते. त्या ठिकाणी काटा टोचणार नाही, खडा लागणार नाही, काहीच नाही. दुःख नावाची गोष्ट ह्या वाटेनं नाहीच आहे. पण माणसं म्हणतात ह्या वाटेला लागले की फार दुःख, दुःखाची जाणीव होते, आजपर्यंत जाणीव होत नव्हती. आपण दुःखच बघत होतो. जसं अश्वत्थाम्याचं कोणाचं उदाहरण काल टाकलं होतं महाराज? होय महाराज, तुम्ही काल दुधाचं उदाहरण टाकलं होतं. कोणाचं? अश्वत्थामा. खरं दुधाची ज्या दिवशी ओळख झाली त्या दिवशी ते दुःख झालं, दुःखाची जाणीव त्या दिवशी झाली. आजपर्यंत मी दुःखातच होतो, खरी जाणीव त्यावेळी झाली. माणसं म्हणतात नाही तिकडं लय दुःख असतं. अरे दुःखाची जाणीव होते, तिकडं दुःख कमी होत असतं, है ना? असं असतं. आपण जिकडं दुःख वाढतं तिकडं जातो, जिकडं दुःख कमी होतं तिकडं जात नाही. असं आहेच, तसंच आहे. सगळे मामाने एकदा सांगितलं ना, बघा एखादं चांगली गोष्ट आहे ना, सत्य गोष्ट आहे, ती सत्य बाहेर येतो ना दरवाजातून, खोटं गाव फिरून येतं, अशी वस्तुस्थिती आहे ना. खोटं गाव फिरून येतं अशी वस्तुस्थिती आहे. मग खोटं जे विचार आहेत ना, मग तो संतांना सांगावे लागले ना, तुका म्हणे कैशी आंधळे जग गेले विसरून खऱ्या देवा. हे का सांगावं लागलं? कारण ते आहे की खरा देव वेगळाच आहे, खरे विचार वेगळे आहेत, खरे संत वेगळे आहेत. हे जे काय महावाक्य आहे, महाबीज आहे, हे तत्व आहे, ते वेगळंच आहे. नाम नावाची वस्तूच वेगळी आहे. आपण ही वस्तू समजून घेतली नाही, ज्यांनी समजून घेतली नाही त्यांना कळाली नाही, ते काही गोष्टीला नाम म्हणत असतात, नाही का? जसं अश्वत्थाम्याला खरं दुधाची जाणीव त्या दिवशी झाली, त्या दिवशी कळलं खरं खोटं, नाही का? मग अशी विषय झाला, दूध का दूध, पाणी का पाणी, नाही का? हे कधी होईल? कधी होईल? संतांकडे गेल्याशिवाय नाही होणार ना. कधी होईल? संतांच्याकडे गेलं पाहिजे, संतांच्या जवळ बसलं पाहिजे, त्या थोडस हिताच्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, नाही का नाही? आणि हिताच्या गोष्टीमध्ये सगळं आहे ना. भगवंताला बघा, दुर्योधनाने अर्जुन गेले होते ना मागायला युद्धाच्या वेळेस, आहे ना? आणि कृष्ण भगवंत काय म्हणाले, मी बाबा 4 हिताच्या गोष्टी करीन, तुला सैन्य बिन्य किंवा लढाई बिडाई असलं काही जमणार नाही. मग हिताच्या गोष्टी फायद्याच्या का सैन्य लढाई फायद्याची? हिताच्या गोष्टी फायद्याच्या, आहे ना? म्हणून हित ते करावे देवाचे चिंतन. हिताची गोष्ट कुठली? तर देवाचं चिंतन. ती कसं करायचं? करून या मन शुद्ध व्हावे किंवा एकविध. आणि हा मार्ग संतांनी सांगितला. त्या मार्गाने जर आपण गेलो तर जीवनामध्ये सुख दुःख नावाची वस्तू राहील का? हो नाही, दुःख नावाची वस्तू राहणारच नाही. फक्त सुखाचीच प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. मला सांगा, संत म्हणतात की आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदच ना.
चंदना कोई हीन, चंदनाला हीन असं अंग असतं का? किंवा परिसराला हीन असं अंग असतं का? परीस कुठल्या बाजूने लोखंडाला लावलेलं सोनं होत नाही, असं आहे का? परीस कोणत्याही बाजूने लोखंडाला लावला तरी सोनं होतं. म्हणजे चंदना नाही हीन कोई अंग, नाही का? त्याला हीन असं कुठलंही अंग नसतं. संपूर्ण देह पवित्र असतो, संपूर्ण देह. त्या ठिकाणी तो परिस आहे ना, परिसाची उपमा संतांना कमी होईल, आहे ना? परिसाची उपमा सुद्धा संतांना कमी होईल. या ठिकाणी किती वाजले? 2:30 झाली. वेळ पण काय सुंदर झाला बघा, 2:30 झाली. असो, आपल्याला मामाने सांगितलं 2 वाजेपर्यंत थोडेसे विचार मांडायचे या ठिकाणी, आणि 2 वाजता आपण कीर्तन सेवेला सुरुवात करणार आहोत. महाराज पण आलेले आहेत आपल्याला आता सेवा देण्यासाठी, साथ करण्यासाठी. फार त्यांचं आपल्यावर आनंद उपकार आहेत. प्रत्येक कार्यक्रमामध्ये महाराज येतात, आपल्याला उपकृत करत असतात. खरोखर असे माणसं, असे संत पुरुष आपल्याला लाभलेत आपल्या जीवनामध्ये. त्यांच्या गाठीभेटी होत असतात, आणि त्याचं कारण म्हणजे आपले ब्रह्मलीन सच्चिदानंद श्री संत सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अशा साधू संतांच्या गाठीभेटी होतात. तर बोलता बोलता फार वेळ झाला, काही चुकलं असेल तर ते माझं, जे बरोबर असेल, चांगलं असेल, आवडलं असेल तर ते संतांचं आहे, ते सगळे विचार संतांचे आहेत. तेवढे आपण बरोबर घेऊ. नेता आलं असलं, नेण्यासारखं असलं तर बरोबर न्या, सोडायसारखं असलं तर ते इथंच सोडा, पण त्याचा अजिबात विचार करू नका. तर हे पुष्प आहे. पुष्प या ठिकाणी ब्रह्मलीन सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण यांच्या चरणी, रामदास बाबा यांच्या चरणी, गुरुवर्य शिंदे मामा आणि शिंदे ताई यांच्या चरणी, आणि तुम्हा सर्व साधक संत मित्र परिवार या ठिकाणी ज्यांना ज्यांना हे ऐकायला गेलं, ज्या आहेत नाहीत त्या सगळ्यांच्या चरणी पुष्पार्पण करतो. आणि या सेवेला पूर्णविराम देतो. आता आपल्या समोर पुष्पांजली पर कीर्तन सेवा होणार आहे, आणि ती सेवा आपल्याला गुरुवर्य आणि भक्तपरायण शिंदे मामा यांच्या मुखातून आपल्याला ते पुष्प आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ते पुष्प आपण या ठिकाणी अर्पण करणार आहोत. तर एक 2च मिनिटात या ठिकाणी आपण सेवेला सुरुवात करणार आहोत. तर हे आता या ठिकाणी छोटी सेवा थांबवतो. पुंडली कमला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान